ओके. सो आतापर्यंत आपण पूर्ण कुबरनेटिस बघितलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला सुरू करायचा आहे तो म्हणजे कोणता, जेनकिन्स. आता जेनकिन्स ऍक्च्युली कशासाठी यूज करतात, काय आहे हे आपल्याला आधी समजून घ्यायला लागतं. ठीक आहे. तर तेच आपण इन्फॉर्मेशन घेऊ. काय तुम्हाला माहिती असेल, एकदम स्टार्टिंगला एक डायग्राम बघितलेली, एकदम स्टार्टिंगला फर्स्ट लेक्चर जेव्हा तुम्हाला वर्कफ्लो सांगतो त्यावेळेस आठवतं का? काय कुठल्या टाईपचा आपण डायग्राम बघितला होता, किंवा एक वर्कफ्लो असतो, रोड मॅप काय असते ऍक्च्युली. आपण ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर आपण प्रोसेसवर काम करतोय, काम करतोय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलवर काम करतोय. तर वर काम करत आधी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय आहे हे समजून घेणे आवश्यक. क्लिअर आहे. तर काय आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आपण काय बघितलं होतं, मल्टिपल स्टेजेस बघितले. मल्टिपल स्टेजेस कोणत्या कोणत्या होत्या, आयडिया आहे का तुम्हाला? बिल्ड, पॅकेज बिल्ड, आणखी अ, स्टेप बाय स्टेप सांगा, प्रत्येक स्टेज एक एक करू. एकदम स्टार्टिंगचा फेज आठवा, जिथे तो आपण डिस्कस केलं होतं की ऍक्च्युली डेव्हलप्स आणि हे जे मेथडॉलॉजी आहे यामध्ये आपण ऍक्च्युली कोणत्या टॉपिकवर काम करतो. आपण बघितलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. काही माहिती तर इथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये आपण काय करतो, तर सर्वात आधी आपली पहिली स्टेज असते काय करणे, प्लॅनिंग करणे. काय करणे, प्लॅनिंग करणे. प्लॅनिंग केल्यानंतर आपण काय करतो, प्लॅनिंग केल्यानंतर आपण काय करतो, कोडिंग करतो. कोडिंग केल्यानंतर आपण काय करतो, बिल्ड करतो. बिल्ड करणार म्हणजे काय करणार, तर जे काही आपल्या कोडिंगच्या फाईल्स आहेत, कोडिंग फाईल असेल, HTML फाईल असेल, इंडेक्स डॉट HTML असेल, CSS फाईल असेल, JS फाईल असेल, राईट. तर ह्या सगळ्या फाईल्सला कंबाईन करावं लागतं, एक पॅकेज क्रिएट करावं लागतं. दॅट प्रोसेस इज नथिंग बट व्हॉट, बिल्डिंग प्रोसेस. टू कन्वर्ट ऑल युअर फाईल्स इन अ पॅकेज. जसं आता आपण हेल्म चार्ट बद्दल डिस्कस केलं होतं. काय काय आहे ते ऍक्च्युली हेल्म चार्ट, अ ग्रुप ऑफ मल्टिपल कॉन्फिगरेशन फाईल्स, राईट. सो सिमिलरली आपण जेव्हा ऍप्लिकेशन क्रिएट करतोय तेव्हा मल्टिपल फाईल्स लिहितो, बरोबर. CSS असेल, इंडेक्स डॉट HTML असेल आणि भरपूर साऱ्या फाईल्स असणार. सगळ्या फाईल जेव्हा एकसोबत काम करणार तेव्हा आपली ऍप्लिकेशन रन होते. तर ऍक्च्युली त्यांना आता एका पॅकेज मध्ये कन्वर्ट करणे, तो म्हणजे आपला बिल्ड प्रोसेस. आणि हे आपल्याला करायचं आहे कशाने, मोबाईल. त्यानंतर आपण एक आणखी स्टेज बघितली, ती कोणती आहे, टेस्टिंग स्टेज, राईट. तर टेस्टिंग स्टेज मध्ये होतं काय, जो पॅकेज क्रिएट होतो त्या पॅकेजला टेस्ट करतात. यापैकी कुठलाही एक टूल तुम्हाला यूज करावा लागतो. सोलार प्रूफ असू शकतो, सेलेनियम असू शकतो, किंवा जे युनिट असू शकतो. डिपेंड्स ऑन व्हॉट टाइप ऑफ टेस्टिंग यू आर डुईंग. क्लिअर. ओके. देन तो टेस्ट झाल्यानंतर सगळे त्याचे पॅरामीटर्स सगळे चेक केल्यानंतर बग्स आहेत का ते पण रिझॉल्व्ह केल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं असतं, डेव्हलपमेंट टीमकडे फॉरवर्ड करायचं. फॉरवर्ड करायचं आहे डिप्लॉयमेंट टीमकडे. ठीक आहे. ही झाली डेव्हलपमेंट टीम आणि ही झाली डिप्लॉयमेंट टीम. डिप्लॉयमेंट टीमकडे फॉरवर्ड करायचं असेल म्हणजे त्या प्रोसेसला म्हटलं जातं रिलीज प्रोसेस. ओके. देन डिप्लॉयमेंट टीम काय करतं, तर त्या पूर्ण पॅकेजला, ऍप्लिकेशनच्या पॅकेजला क्लाउडवर डिप्लॉय करतं, इन्स्टॉल करतं एखाद्या सर्व्हरवर ऑर कुबरनेटिस क्लस्टरवर. क्लिअर आहे. ओके. सो तो असू शकतो तुमचा क्लाउड और S3 और एनी अदर प्लॅटफॉर्म, और एल्स युजिंग डॉकर कुबरनेटिस तुम्ही त्याला डिप्लॉय करू शकता. हाऊ टू डिप्लॉय हे आपण बघितलं आहे. ठीक आहे. कुबरनेटिस बघितलेलं आहे आपण, हाऊ टू डिप्लॉय कसं करायचं डिप्लॉय, आणि आपण क्लाउडवर पण एखाद्या इन्स्टन्सवरती डिप्लॉय करू शकतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे.
राईट. त्यानंतर कॉन्फिगरेशनची एक स्टेप असणार, त्यानंतर आपला मॉनिटरिंगची एक स्टेप असणार. ह्या सगळ्या स्टेजेस आहेत तुमच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये. ओके. बट आता ह्या सगळ्या टर्म्स होतात मॅन्युअली. आता यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यांच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला लावायचं आहे कंटिन्युटी इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, म्हणजेच ऑटोमेशन लावायचं. काय लावायचं ऍक्च्युली यामध्ये ऑटोमेशन लावायचं आहे, आणि ते पॉसिबल होतं जेनकिंग सारख्या टूलमुळे. ते कशामुळे पॉसिबल होतं? जेनकिंग सारख्या टूलमुळे. इथे आणखी चांगली स्पेसिफाईड डायग्राम असायला पाहिजे. लेट मी चेक. ठीक आहे, दिसते. इनिशियली आपण हेच बघितलेलं आहे की डेव्ह टीम एक असणार, एक ऑप्स टीम असणार. डेव्ह टीम मध्ये कोणते स्टेजेस फॉलो केले जातात? कोडिंग, बिल्डिंग, टेस्टिंग अँड अनालिसिस, राईट. आणि त्यासाठी लागणारे टूल्स सुद्धा आपण बघितले आहेत. गिटहब फॉर कोडिंग, बिल्डिंग साठी कोणता यूज करणार आपण? मेवन. आता हा जो मेवन वगैरे आहे हे आपण आता बघणार जेनकिंग सोबत. ओके. सोलार क्यूब आपण आता बघणार कोणासोबत? जेनकिंग सोबत. ठीक आहे. जीरा सर्व्हिस नाव हे तर नॉर्मल टिकिटिंग टूल्स म्हटल्या जातात किंवा मॅनेजमेंट टूल म्हटल्या जातात. ते आपण नंतर ना ते खूप इझी आहे, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. ओके. तर आता बघा इथे होत काय आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कंटिन्युअस ऑटोमेशन आपल्याला लावायचं. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या टूल्सला एकमेकांसोबत कम्युनिकेट करायसाठी इंटिग्रेट करतो, त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं जाते? कंटिन्युअस इंटिग्रेशन. आपण डिस्कस केलं आहे, जर तुम्हाला एकदम स्टार्टिंगचा फर्स्ट लेक्चर आठवत असेल तर. ठीक आहे. तर इथे काय म्हटलं जातं याला? कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि हे पॉसिबल होतं जेनकिंग्स टूलमुळे. कारण आता हे जे काही सगळे टूल्स आहेत ते मॅन्युअल काम करतात, आणि ह्या सगळ्या टूल्सची इन्फॉर्मेशन कुठे असणार? जेनकिंग्स मध्ये असणार. तेव्हा तो काय करणार? जेनकिंग्स गिट मध्ये जसा सोर्स कोड आला तसाच तो कुणाला फॉरवर्ड करेल? मेवनला फॉरवर्ड करेल. आणि मेवन काय करणार? बिल्ड करणार, पॅकेज मध्ये कन्वर्ट करणार विदिन अ सेकंड्स. जसं पॅकेज मध्ये कन्वर्ट झाला तसाच कुणाला फॉरवर्ड करेल? सोलार क्यूबला. जर या ठिकाणी जेनकिंग्स नाहीये तर काय होईल? मॅन्युअल प्रोसेस होईल, है ना. सोर्स कोड आला, मेवनला माहितच नाही सोर्स कोड आलाय म्हणून तो वाट पाहत राहणार. जोपर्यंत आपला डेव्हलपर सांगणार नाही की आपण सोर्स कोड पाठवलेला आहे, तुम्ही पॅकेज बिल्ड करा, तोपर्यंत मेवन काम करेल का? नाही करणार. तर हे झालं टाइम ड्युरेशन वाढत गेलं, कोलॅबोरेशन बरोबर नाहीये. करेक्ट. तर भरपूर सारे इश्यूज आहेत मॅन्युअल काम करण्यामध्ये. त्यामुळेच आपण काय करतोय? जेनकिंग्स टूल यूज करतोय. कशासाठी? इंटिग्रेशन साठी, ऑटोमेशन साठी. अंडरस्टूड. अँड देन समोर एकदा हे काम झाल्यानंतर अगेन सोलार क्यूब मॅन्युअल काम करत असेल तर सोलार क्यूबला माहिती होईल का की बिल्ड झालाय म्हणून? नाही होणार. आज बिल्ड झालाय, 2 दिवसानंतर सोलार क्यूबला माहिती होईल की बाबा आपल्याला ते टेस्टिंग करायची आहे. तर इज दिस अ गुड वे? नो. याच्यात टाइम पण जातोय, भरपूर सारा काय म्हणतात त्याला टाइम ड्युरेशन वाढतोय. देन त्यानंतर टेस्टिंग तो आपल्या पद्धतीने करणार. देन अगेन तो जर काही इश्यू आला तर अगेन सोर्स कोडला सांगणार. पण ही कोलॅबोरेशन आणि टाइम ड्युरेशन भरपूर सारे डिसएडव्हान्टेजेस येतात. कशात? जेव्हा मॅन्युअल वर्क करतो आपण तेव्हा. आणि हे सगळे जर एकाच ठिकाणी अवेलेबल असेल, एकाच ठिकाणी इंटिग्रेटेड असेल तर काय होईल? जसं इथे सोर्स कोड आला तसं लगेच याला माहित होईल मेवनला. अँड देन जसं पॅकेज बिल्ड होणार तसंच ते कोणाला माहित होणार? सोलार क्यूबला माहित होणार. सोलार क्यूब काम करायला सुरुवात करणार. आणि जसं सगळं टेस्टिंग सगळं सक्सेसफुल आहे तसंच तो कुणाकडे जाणार? मग डिप्लॉयमेंट टीमकडे, ऑपरेशन टीमकडे. त्या ऑपरेशन टीम मग काय करणार? त्याला डिप्लॉय करणार. कुठे? क्लाउड मध्ये, विथ द हेल्प ऑफ डॉकर कुबेरनेटिस. ओके. देन बाकीचे टर्म्स, बाकीची मॉनिटरिंग सुद्धा आपण इंटिग्रेट करू शकतो. अँड देन कॉन्फिगरेशन सुद्धा आपण एन्सिबल सारख्या टूल्सने करून बघितलेली ऑलरेडी आहे.
ठीक आहे. अँसिबल टूलने कसं कॉन्फिगर करतात आपण बघितलेलं आहे. तर हा सगळा जो पोर्शन आहे SDLC म्हणतात, त्याला काय म्हणतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आणि यांना इंटिग्रेट आणि ऑटोमेशन लावण्यासाठी आपण जो टूल यूज करणार तो जेनकिन्स यूज करणार. क्लिअर झालं आता जेनकिन्स का बरं यूज करायचं आहे ते. या सर्व टूल्सला इथे एकत्र करायचं आहे. तर दिस पार्ट इन युअर लेफ्ट, दिस वन इज कंटिन्युअस इंटिग्रेशन, आणि हा जो पार्ट आहे हा कंटिन्युअस डिलिव्हरी और डिप्लॉयमेंट. डिलिव्हरी मीन्स आणि डिप्लॉयमेंट मीन्स काय असणार. डिलिव्हरी मीन्स की आपण एखाद्याला हँड ओव्हर करतोय. जसं झोमॅटोवाला डिलिव्हरी बॉय येतो आणि त्याने आणलेला ऑर्डर तो काय करतो, आपल्याला हँड ओव्हर करतो. हँड ओव्हर करतो तो खाऊ घालतो का आपल्याला, नाही घालत. बरोबर आहे. सर्व करून देतो का, नाही देत. बट तेच जर का तुम्ही हॉटेलमध्ये गेले आणि तिथे तिथला जो वेटर असतो तो डायरेक्टली तुमच्या प्लेटमध्ये सर्व करून देतो, बरोबर आहे. तर दोन टाईपने वर्क होतात तिथे. तर डिलिव्हरी मीन्स आपण काय करतोय, क्लायंटला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट हँड ओव्हर करतोय. हँड ओव्हर करणे म्हणजे त्याला जिथे स्टोअर करून ठेवायचं असेल, इस्त्रीमध्ये करायचं असेल किंवा कुठल्या दुसऱ्या स्टोरेजमध्ये करायचं असेल, तो तिथे आपण स्टोअर करून देणार. इन्स्टॉल होणार नाही. इन्स्टॉल त्या क्लायंटला कधी करायचं आहे, काय करायचं आहे तो बघणार. ओके, दॅट क्लायंट रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, तर दॅट्स नथिंग बट व्हॉट, इंटिग्रेशन कंटिन्युअस डिलिव्हरी. कारण आपण डिलिव्हर करतोय, हँड ओव्हर करतोय फक्त. नेक्स्ट काय म्हटलं मी, डिप्लॉयमेंट. आता डिप्लॉयमेंट काय असते. डिप्लॉयमेंट मीन्स आपण आता पण बघितलेलं आहे. डिप्लॉयमेंट मीन्स काय असते, इन्स्टॉल करणे. एक सर्व्हर आहे, सर्व्हरवर जाणार आणि सर्व्हरमध्ये ते इन्स्टॉल करणार, रनिंग कंडिशन त्याची चेक करणार. दॅट्स नथिंग बट व्हॉट, डिप्लॉयमेंट. आता क्लायंटची रिक्वायरमेंट असेल, त्याच्याकडे EC2 इन्स्टन्स आहे असं कन्सिडर करा. त्याला काय करायचं आहे, ती ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून पाहिजे, रनिंग मध्ये पाहिजे. जर आपण ते काम करतोय तर काय होईल, त्याला काय म्हटलं जाते, डिप्लॉयमेंट, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. दोन्ही टर्म्स क्लिअर झाले. तर हे आपण काम करतोय कुठे, युझिंग CI/CD जेनकिन्स. कंटिन्युअस CI/CD म्हणजे काय, कंटिन्युअस इंटिग्रेशन. CD म्हणजे काय, कंटिन्युअस डिलिव्हरी और डिप्लॉयमेंट. ओके, मार्केटमध्ये भरपूर सारे टूल्स आहेत. जेनकिन्स आपण आता बघणार आहोत, बट तुम्ही गिटलॅब CI/CD पण बघू शकता, गिटहब ऍक्शन सुद्धा बघू शकता. आणि प्रत्येक टूलचे वेगवेगळे फीचर्स आहेत. सगळ्याच ठिकाणी सगळे फीचर्स सारखेच असणार असं नाहीये. वेगवेगळे टूल, वेगवेगळे फीचर्स. हियर what is Jenkins? The leading open source automation server. Jenkins provides hundreds of plugins to support building, deploying and automating any project. And now here is the Jenkins. बघा हा कशासारखा आहे, वेटर सारखा लोगो आहे याचा, आहे ना. What may have served you? करेक्ट. तर हा असतो तुमचा वेटर. त्यासाठी त्याचा लोगो पण त्याच पद्धतीने डिसाईड केलेला आहे. आता काय विचार केला त्यांनी की हा बाबा याला रिलेट करणारा काहीतरी पाहिजे, ते त्यांना माहिती. ठीक आहे. तर इथे तुम्हाला जेनकिन्स बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. एक तर डॉक्युमेंटेशन मध्ये जा किंवा मग तुम्ही डाउनलोड मध्ये गेलात तर तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन मिळेल. इफ यू वॉन्ट टू गो चेक इट आउट, डाउनलोडिंग प्रोसेस. हिअर इज दी डाउनलोडिंग प्रोसेस. आणि आपल्याला काय करायचं आहे, उबंतू मध्ये डाउनलोड करायचं आहे. उबंतू डेबी. ठीक आहे. तर हे आलं, हे आपलं कशाचं, उबंतू मध्ये डाउनलोड करायची पूर्ण प्रोसेस. उबंतू म्हणा किंवा लिनक्स मधले कुठलेही ऑपरेटिंग सिस्टम्स, मॅक OS, विंडोज, लेफ्ट हँड साइडला जर तुम्हाला बघायचं असेल, ॲज अ डॉकर करायचं आहे, ॲज अ कुबरनेटिस करायचं आहे, ॲज अ लिनक्स, मॅक OS, विंडोज अँड ऑल अदर थिंग्स वेअर यू कॅन डाउनलोड युअर जेनकिन्स. हा, आता जेनकिन्स ऍक्च्युली कसं काम करतोय, तर जेनकिन्स हा आहे वेब सर्व्हर. जेनकिन्स काय, हा वेब सर्व्हर आहे. त्याला आपण ॲज अ वेब सर्व्हर ऍक्सेस करणार आणि देन त्यावर वर्क करणार. ठीक आहे. आणि यामध्ये कुठलीही कमांड लाईन आपल्याला वापरायची नाहीये. तर हा खूप अजून इझी राहणार तुम्हाला. ठीक आहे. देन लेट्स डिस्कस व्हॉट आय एम हॅव्हिंग
more information about Jenkins. Let's check it out. Some points. Okay, so here आता जे बघितली तेच आहे, is a open source automation server. With Jenkins, organization can accelerate the software deployment process by automating it. बरोबर आहे? Jenkins offers a simple way to set up continuous integration and continuous delivery. Almost any combination of language and source code repositories. कशामध्ये लिहिलेलं आहे जेनकिन्स? तर कशात आहे? जावा मध्ये लिहिलेलं आहे. तर जेनकिन्स जर सुरू करायचं असेल तर आपल्याला काय रिक्वायरमेंट असणार? जावाची रिक्वायरमेंट असेल, रिक्वायरमेंट फुलफिल करावी लागेल. ठीक आहे, ते ह्या सगळे पॉईंट्स तुम्हाला इकडे मिळतील. बघा इथे पण दिलेलं आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट. काय दिलेलं आहे? जावा. आणि काय पाहिजे तुम्हाला? वेब ब्राउझर. ठीक आहे, वेब ब्राउझर. आणि हार्डवेअर रिक्वायरमेंट पण इथे दिलेली आहे. 4 GB आपल्याला आवश्यक आहे रॅम आणि 50+ GB ड्राईव्ह स्पेस पाहिजे म्हणतोय. कळलं? तर हे हार्डवेअर रिक्वायरमेंट पण आपल्याला फुलफिल करावी लागेल. मिनिमम काय पाहिजे आपल्याला? मिनिमम हार्डवेअर आणि हा रिकमेंडेड हार्डवेअर दोन्ही तुम्ही चेक करू शकता. बट बेस्ट वे की आपण काय यूज करणार? 4 GB वाला, कारण स्मूथ चालायला पाहिजे ते हार्डवेअर. ठीक आहे, सो हार्डवेअर रिक्वायरमेंट आणि सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट समजलं. जेनकिन्स साठी काय आवश्यक असणार आहे समजलं. ठीक आहे, हा आहे वेब ब्राउझर. तर वेब ब्राउझर मध्ये वेब सर्व्हर. सो वेब ब्राउझरवरच आपण त्याला ऍक्सेस करणार. जसं आपण अमेझॉनला ऍक्सेस करतोय त्याच पद्धतीने आपल्याला जेनकिन्सला ऍक्सेस करायचं आहे. ठीक आहे, तर ही राहिली तुमची हार्डवेअर रिक्वायरमेंट, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट. अँड नाव लेट्स गेट स्टार्ट इन्स्टॉलिंग ऑफ जावा फर्स्ट. देन त्यानंतर इन्स्टॉलेशन ऑफ जेनकिन्स. ठीक आहे, तर जेनकिन्सचे 2 व्हर्जन्स तुम्हाला मिळतात. इथे लॉंग टर्म सपोर्ट रिलीज आणि एक आहे वीकली रिलीज. हा वीकली रिलीज मोस्टली अनस्टेबल असतो. ठीक आहे, बट लॉंग टर्म वाला हा एकदम टेस्टेड असतो आणि काय म्हणतात त्याला, स्टेबल. ठीक आहे, तर याचा आपण यूज करणार. आणखी काय पॉइंट्स आहेत? तर जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आवश्यक आहे. ओके, इट हेल्प्स ऑटोमेट द पार्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिलेटेड बिल्डिंग टेस्टिंग फॅसिलिटी मेंटेनन्स. सेम पॉइंट्स आहे. हा, आता थोडीशी हिस्ट्री बघू याच्याबद्दल, जेनकिन्स बद्दल. जेनकिन्स बद्दल काय बघणार आपण? हिस्ट्री बघणार. तर जेनकिन्स हा डायरेक्टली आलेला नाहीये. जसं कुबरनेटिस डायरेक्ट आलेला आहे का? नाही. कुबरनेटिस कोणत्या टूल पासून बनलेला आहे? बॉर्ग. ठीक आहे, तसंच आता हा जेनकिन्स सुद्धा एक हडसन नावाचा एक टूल आहे, किंवा टूल म्हणा किंवा वेब सर्व्हर म्हणा किंवा सॉफ्टवेअर म्हणा, हडसन. ठीक आहे, हडसन वरून जेनकिन्स क्रिएट केलेलं आहे. का? तर कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि त्याला जेनकिन्स क्रिएट करून त्याला मग ओपन सोर्स करण्यात आला. ठीक आहे, सेम की बाबा काय असलं पाहिजे, मार्केटमध्ये अशा भरपूर साऱ्या कंपनीज आहेत ज्यांना ते हँडल होत नाही आहे ऍप्लिकेशन्स, ज्यांना कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट और डिलिव्हरी अप्लाय करायचं आहे, इंटिग्रेट करायचे आहे टूल्स, त्यांच्यासाठी मग जेनकिन्स हा मार्केटमध्ये उतरलाय, घेऊन आले. ठीक आहे, जेनकिन्स जेनकिन्सला कोण हँडल करतं ते बघा. तर फाउंडेशन, द लिनक्स फाउंडेशन. कोणती फाउंडेशन आहे? लिनक्स फाउंडेशन. ठीक आहे, तर जेनकिन्स हा आता ओपन सोर्स आहे, तर हा कोण हँडल करत आहे?
लिनक्स फाउंडेशन हँडल करत आहे. बट याचा जो ऍक्च्युअल टूल होता, पुराणा टूल, तो कोणता आहे? हडसन. तर कुठे जर तुम्हाला हडसन दिसलं तर कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, हडसनच्या नावाने अजूनही काही पॅकेजेस अवेलेबल असणार आहे जे तुम्हाला जेनकिन्स मध्ये दिसणार. तर कन्फ्युज होऊ नका की काय हडसन काय, ते पॅकेजेसचे नाव असणार. ओके. आणि जेनकिन्स मध्ये मल्टिपल प्लगइन्स आहेत, मल्टिपल प्लगइन्स आहेत. त्यांचा यूज करून तो काय करतो? कनेक्टिव्हिटी करतो. आता जेनकिन्सला गिटहब सोबत कनेक्ट करायचं आहे किंवा गिटलॅब सोबत कनेक्ट करायचं आहे, तर त्याच्याकडे काय असणार? एक प्लगइन असणार. काय असणार? प्लगइन असणार. प्लगइन म्हणजेच काय असेल तर एक छोटासा पॅकेज ज्याच्यामध्ये लायब्ररीज असणार, डिपेंडन्सीज असणार, रिक्वायरमेंट्स असणार. कुणाला जेनकिन्सला कनेक्ट करण्यासाठी कुणासोबत? गिटहब सोबत किंवा सोनार क्यूब सोबत किंवा गिटलॅब किंवा डॉकर किंवा कुबरनेटिस, असे जे पण मल्टिपल टूल्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी जेनकिन्सकडे प्लगइन्स आहेत. प्लगइन्स म्हणजे छोटासा सॉफ्टवेअर ज्यामध्ये त्याच्या डिपेंडन्सीज किंवा लायब्ररीज असणार जे कनेक्ट करण्यासाठी आवश्यक आहेत. ठीक आहे. सो जर प्लगइन हा वर्ड तुम्ही ऐकला कुठे तर कन्फ्यूज होऊ नका, तो आपल्याला रेग्युलर यूज करायचा आहे. ठीक आहे. So let's get येलं बोला. बुक ना सर, काय म्हटलं? वेब वेब नाही, वेबबुक तर वेगळा पार्ट आहे, बट प्लगइन्स बघू आपण एक एक करून, आपण सगळं टर्म्स बघू. तर आता आपण काय करणार? जेनकिन्सचा वेब सर्व्हर इन्स्टॉल करणार. काय आहे हे समजलं? जेनकिन्स काय हे समजलं? पक्का? ठीक आहे. ऑनलाईन मध्ये पल्लवी, शुभम अँड पारस, जेनकिन्स काय आहे हे समजलं? Yes, sir. Okay, good. Now let's get started with Jenkins. The very first, what we required an instance with 4 GB RAM and 20 plus GB of storage. So let's create an instance. इथे मिनी क्यूब आहे. AWS थोडं स्लो चालतंय. इन्स्टॉलेशन बघायचंय. इन्स्टॉलेशन साठी एक इन्स्टन्स आपण क्रिएट करणार आणि देन इन्स्टन्स क्रिएट करणार तर त्याची हार्डवेअर रिक्वायरमेंट आपण फुलफिल करणार. देन त्यानंतर या प्रोसेस फॉलो करायची आहे. सर्वात आधी काय असला पाहिजे? जावा इन्स्टॉल्ड असला पाहिजे. आणि देन त्यानंतर आपण काय करणार? जेनकिन्सचा इन्स्टॉलेशन करणार. तर इथे होत काय आहे? रेपॉझिटरी सेटअप होतीये. ठीक आहे, रेपॉझिटरी सेटअप होतीये, त्याच्यासाठी देन पाथ सेटअप होत आहे आणि देन लास्ट मध्ये जेनकिन्स इन्स्टॉल होत आहे. ओके, आलंय का? खूपच स्लो चालतंय. आणखी काही इन्फॉर्मेशन आहे जेनकिन्स बद्दल? नाही. तर हडसन बद्दल बघितलं. हडसन इज नथिंग बट अ ओल्ड नेम ऑफ Jenkins. Jenkins is separated from Hudson. Still we can see some packages as Hudson. ठीक आहे, तर कन्फ्युज व्हायचं नाही. स्टेप्स एकदम इझी आहे. ह्या कशाचं आहे?
यम वाले आहेत बट उबंतू आहे का? येस, उबंतू पण आहे. एवढं स्लो चालतंय हे. और एल्स माझ्या लॅपटॉपचा स्लोनेस इश्यू असेल. ठीक आहे, बघू आता. गुड. यामध्ये माझी की पेर आहे का ते चेक करतो. इथेच आपण करू शकतो, नाहीतर मुंबई रिजन जावं लागेल. आहे. सो लेट्स गेट वन instance here. Let me switch to mobile. ठीक आहे, लॉन्च इन्स्टन्स 4GB रॅम आहे. हार्डवेअर आपल्याला फुलफिल करायचं आहे, तर कोणता इन्स्टन्स असला पाहिजे? कोणता इन्स्टन्स असला पाहिजे सांगा. जेनकिन्स सर्वर. ठीक आहे, उबंतू. T3 मीडियम चालेल. 4GB रॅम साठी आपण जो यूज केला आहे कशासाठी? तर ते C7 लार्ज पण समथिंग काही होता ना. राईट, बघितला होता. तोच यूज करू. कॅन्सल वर क्लिक झाला. जेनकिन्स सर्वर उबंतू ओके. इथे घ्यायचं आहे आपल्याला कोणतं? T3 स्मॉल नाही होणार, मीडियम पण नाही होणार. जे अवेलेबल आहे त्यापैकी घ्यावं लागेल. तर कोणतं अवेलेबल आहे? C7 फ्लेक्स अवेलेबल आहे 2 कोर CPU 4GB रॅम मध्ये. तर हा आपण यूज करू. यामध्ये आपली रिक्वायरमेंट फुलफिल होती आहे 4GB रॅमची. देन की पेअर, स्माय की पेअर, देन सिक्युरिटी ग्रुप. हां, वन मोर. प्रत्येक वेळेस न्यू सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करताय आपण. 3 यूज करतोय. 3 मध्ये जाऊ आपण. आणि स्टोरेज किती पाहिजे? ॲटलिस्ट मी 25 तरी देतो इथे. 50GB तर नाही द्यायचं आहे, बट 25 देतोय, ज्यामध्ये आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे. देन अदर थिंग्स सिम्पल क्रिएट अँड लॉन्च. इन्स्टन्स क्रिएट करताना आता आपल्याला हे दाखवलं होतं फाईल सिस्टीम कोणती सिलेक्ट करायची. आपण नन सिलेक्ट केली. नन बाय डिफॉल्ट ती नन म्हणजे कोणती राहते? कोणती पण घेता येईल नंतर ना आपल्याला.
सध्या स्टार्टिंगला जर आपण शुअर आहोत की आपल्याला S3 यूज करायचं आहे की NFS यूज करायचं आहे तेव्हाच ते सिलेक्ट करायचं, नाहीतर मग आपण ब्लँक सोडायचं, नन घ्यायचं त्याला. नाही मग नॉन म्हणजे बाय डिफॉल्ट ते कोणती घेतात सर? कशामध्ये? कुठलीच घेत नाही, कारण आपण S3 जॉईन नाही केलं आहे, आपण NFS नाही केलेलं आहे, तर ते कुठलीच घेणार नाही. नंतर ना तो करायचं. तो न्यू फीचर आहे इथे, आधी नव्हतं. आता तसं आता तो न्यू फीचर ऍड केलंय त्यांनी. आधी त्या पद्धतीचं काहीच नव्हतं AWS मध्ये. जेवढं मला माहिती आहे, जेवढं मी AWS यूज केलंय, तो फीचर नव्हता, तो न्यू फीचर आहे. Okay, so let's get connected and then start installing. Installation process इथे मिळेल तुम्हाला. This one, हीच प्रोसेस आपल्याला यूज करायची आहे. SSH-i ID_RSA Ubuntu @IP address, enter, yes, enter, here we are. Then sudo ला जातो मी and then इथे मी काय करणार, jenkins.sh ही फाईल क्रिएट करणार, nano, and then त्यानंतर या फाईल मध्ये मला काय टाकायचं आहे, सर्वात आधी तर जावा इन्स्टॉल व्हायला पाहिजे. सो ह्या कमांड्स असणार माझ्या जावा इन्स्टॉलेशनच्या. ठीक आहे, एंटर जावा इन्स्टॉलेशनच्या कमांड्स. ओके, देन त्यानंतर मला काय करायचं आहे, जेनकिन्स इन्स्टॉल करायचा आहे आणि तो लॉंग टर्म इन्स्टॉल करायचा आहे. तर मी ह्या पूर्ण कमांड्स कॉपी करतोय. तुम्ही 1 बाय 1 अप्लाय करू शकता. पहिली ही कमांड राहणार, दुसरी ही कमांड राहणार इक्वली, अँड थर्ड अँड देन फोर्थ. 4 कमांड्स असेल. ठीक आहे, 1 बाय 1 करू शकता. बट व्हॉट आय एम डुईंग, आय एम ऍडिंग इट इन अ सिंगल फाईल. ओके, हायफन वाय द्यावं लागेल इथे, एंटर XY. आणखी काही कमांड्स द्यायचे आहेत का? हा, systemctl start वाली कमांड पण द्यावी लागेल. बट हे आपण मॅन्युअली टाकू शकतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. लेट्स ट्राय bash what jenkins.sh, enter. It started working. Let's wait. Yes, install it. रिपोजिटरी डाउनलोड करतोय. सेटिंग अप जेनकिन्स. ओके, गुड. सगळ्या कमांड्स एक्झिक्यूट झालेल्या आहेत. तर आपण जावा हायफन वर्जन चेक करू. 21 वर्जन आहे ऑलरेडी. ठीक आहे, नाव Jenkins version version. ओके, जेनकिन्स आपल्याला आपण स्टार्ट नाही केलंय, तर जेनकिन्स आपण स्टार्ट करून टाकू आधी एकदा. सो systemctl स्टार्ट जेनकिन्स. ठीक आहे, and then त्यानंतर enable जेनकिन्स, and then त्यानंतर एकदा तुम्ही स्टेटस बघून घेऊ जेनकिन्सचं. नाव जेनकिन्स इज नाव ऍक्टिव्ह. ओके, जेनकिन्स इज नाव ऍक्टिव्ह.
ऍक्टिव्ह. आता जेनकिन्सला आपण ऍक्सेस करणार. मी काय सांगितलेलं आहे स्टार्टिंगलाच की जेनकिन्स काय आहे, वेब सर्व्हर आहे. ओके, तो वेब सर्व्हर आहे म्हणजेच काय करणार आपण त्याला गुगल क्रोम वरून ऍक्सेस करणार. आता इथे ऍक्सेस करायचं आहे तर कसं काम करतो आपण, कसं ऍक्सेस करतो, कशाने ऍक्सेस करणार सांगा. कॉल जेनकिन्स इन्स्टॉल झालं ना, त्याला ऍक्सेस करायचं आहे, काय करणार, गुगल क्रोम वर काम करणार ना. कसं ऍक्सेस करतो आपण एखादी ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर, एखादी ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाली आहे तर त्याला आपण क्रोम वरून बघतो की नाही. आयपी ऍड्रेस ऑफ युअर इन्स्टन्सचा आयपी ऍड्रेस घ्या, इकडे या, इथे पेस्ट करा. बट हा होणार का, नाही होणार का. आपल्याला पोर्ट नंबर माहिती आहे का, जेनकिन्स कोणत्या पोर्ट नंबरवर काम करते माहिती आहे का, नाही माहिती. मग आता कोणता पोर्ट नंबर आहे तर 8080. कोणता पोर्ट नंबर आहे, 8080. तर आधी चेक करा 8080 पोर्ट नंबर अवेलेबल आहे का. नसेल तर आपण ऍड करू. दिसतोय का 8080 पोर्ट नंबर, नाही दिसत आहे. तर आपण आता 8080 पोर्ट नंबर ऍड करू लॉन्च विझार्ड 3 मध्ये. सो एडिट इनबाउंड रूल, ऍड रूल, विच वन, 8080. ठीक आहे. देन फ्रॉम एनीवेअर, सेव्ह द रूल. आणि रूल जसं सेव्ह केलं तसंच तुम्हाला इथे काय द्यावं लागेल, पोर्ट नंबर द्यावं लागेल 8080 आणि ऍक्सेस करावं लागेल. ठीक आहे. ऍक्सेस होत आहे का, नाही. का बरं, कारण आपण HTTPS करतोय, एस नाही पाहिजे, इंटर करा. सी, दिस इज द स्टार्टिंग पेज. आता इथे बघा काय म्हणतोय तो, अनलॉक जेनकिन्स. अनलॉक जेनकिन्स इव्हन ही तुम्हाला इथे पण मिळेल बघा. दिस मे ऑल्सो बी फाउंड. अनलॉक करण्यासाठी हाच दिलेला आहे बघा पाथ, /var/lib/jenkins. दिस इज युअर जेनकिन्स होम डायरेक्टरी. ओके, /var/lib/jenkins. दिस इज युअर होम डायरेक्टरी ऑफ जेनकिन्स. आणि काय म्हणतोय तो, इनिशियल पासवर्ड, जो स्टार्टिंगचा पासवर्ड असतो तो कोणत्या लोकेशनला आहे, या लोकेशनला आहे. आणि याचा यूज करून तुम्ही काय करणार, जेनकिन्सला अनलॉक करणार. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल हडसन. ओके, तर हडसन, तर अजूनही भरपूर सारे पॅकेजेसचे नाव हडसनच आहेत, कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, सो आता काय करावं लागेल, इथे पण बघा काय म्हणतोय, टू इन्शुअर जेनकिन्स इज सिक्युअरली सेटअप बाय द ऍडमिनिस्ट्रेटर, अ पासवर्ड हॅज बीन रिटर्न टू द लॉक and this file on the server. So इथे पण तो पाथ दाखवलेला आहे जिथे आपल्याला तो पासवर्ड मिळणार, इनिशियल पासवर्ड. सो इथून बाहेर निघू आणि त्या पासवर्डला कॅप्चर करू. कॅट वर हिअर आला हे पासवर्ड. सो याला कॉपी करतोय मी आता and then इकडे यूज करतोय ऍडमिनिस्ट्रेटर पासवर्ड. कंटिन्यू. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला तो सांगतोय की प्लगइन्स ऍड करायचे आहे का. इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स. मी काय म्हटलं होतं, प्लगइन्स काय आहे, प्लगइन्स एक छोटासा सॉफ्टवेअर आहे जो तुम्हाला दुसऱ्या टूल सोबत कनेक्ट करायसाठी हेल्प करतो. त्याच्यामध्ये काय असणार, प्लगइन्स मध्ये डिपेंडन्सीज, लायब्ररीज आणि APIs which will help you to connect with other tools. जसं गिटहब असो किंवा सोनार क्यूब असो किंवा मेवन असो, दुसऱ्या टूल सोबत कनेक्ट करायला प्लगइन्स हेल्प करतात. ठीक आहे. बट आता सध्या आपल्याला माहिती आहे का कोणता प्लगइन कशासाठी आहे, नाही माहिती. तर आपण काहीच करायचं नाही. सिलेक्ट प्लगइन टू इन्स्टॉल, इथे जाणार. बट सध्या हे सगळे काय, हे कसं आहे, आपल्याला आयडिया आहे का यांची प्लगइनची, नाही आयडिया. तर मी काय करणार, सिंपल इथे नन वाला ऑप्शन आहे, दिसतोय, छोटासा ऑप्शन आहे बट नन वाला ऑप्शन आहे. याला क्लिक करणार आणि हे सगळे अनसिलेक्ट होणार, कारण मला आता कुठलाही प्लगइन नकोय त्यासाठी. सो मी सिंपल इन्स्टॉलला जातोय. गेटिंग स्टार्टेड काय म्हणतोय, हा
नाव सेट करा तुमचं, पासवर्ड सेट करा. तर मी पासवर्ड बघा तुम्हाला पण सांगतोय, मला लक्षात करून द्यायचं जर मी विसरलो तर. कॅपिटल ए ठेवतोय, ऍडमिन करतोय, @123 करतोय. ठीक आहे, कॅपिटल ए ऍडमिन @123 ऍडमिन. ओके, हे काय आहे तर हा जेनकिंगचाच URL आहे, जेनकिंग्स URL. ओके, इथे जो आपण यूज करतोय तो. सेव्ह अँड फिनिश. स्टार्ट जेनकिंग्स इज नाव रेडी, स्टार्ट युजिंग जेनकिंग्स. तर इनिशियली तुम्हाला या टाईपचा डॅशबोर्ड दिसतो जेनकिंगचा. ठीक आहे, आता इथे कसं काम करायचं, काय करायचं, कोणत्या टर्म्स अप्लाय करायच्या, काय होतं ऍक्च्युली, त्या सगळ्या टर्म्स आपण बघू. ठीक आहे, एक छोटंसं काम सांगतो तुम्हाला. हे काय मधातच येऊन अटकलंय. ओके, सो बघा इथे तुम्हाला दिसेल न्यू आयटम आणि क्रिएट अ जॉब. आता ह्यांचा दोघांचा पण अर्थ एकच आहे. क्रिएट अ आयटम, न्यू आयटम म्हणजेच एक प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करताय इथे जेनकिंग्स मध्ये. ओके, आणि क्रिएट अ जॉब म्हणजेच तो सेम एक प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करणार इथे. याला काय म्हणतात इथे, जॉब म्हणतात, बट आपण काय बोलणार, प्रोजेक्ट बोलणार. ठीक आहे, क्रिएट अ जॉब याच्यावर क्लिक करा किंवा न्यू आयटम वर क्लिक करा. तुम्ही एक प्रोजेक्ट स्टार्ट करणार इथे जेनकिंग्स मध्ये. सो मी याला क्लिक करतोय आणि एक साधा सिंपलचा इको आपण कमांड रन करून बघू. तर मी याला जॉब 1 नाव घेतोय. सध्या फ्री स्टाईल सिलेक्ट करायचं, ओके करायचं. आता इथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन येईल की या प्रोजेक्ट मध्ये, या जॉब मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन इथे द्यायची आहे. थोडा वेट, कारण अजून लोड नाही झालं हे पेज. सो जेनकिंग्स काय आहे, कशासाठी यूज करतात आणि आता त्याचं इन्स्टॉलेशन, तिन्ही गोष्टी समजल्यात. ऑनलाईन मध्ये आलंय का लक्षात? येस, फारच शुभम लक्षात आलंय. हो सर. येस. ओके, सो हिअर पेज लोड झालेलं आहे. आता बाकीची तर टर्म्स आपण नंतर न बघू, बट आपल्याला काय करायचं आहे, एक एक छोटंसं काम करून बघायचं आहे. इको कमांड रन करून बघायचं आहे. तर इथे बघा बिल्ड स्टेप दिसते, बिल्ड स्टेप्स. इथे तुम्हाला दिसेल विंडोज पॉवर शेलचं बॅच कमांड टूल, CMD, एक्झिक्यूट शेल आणि इवोक. हे तर जाऊ द्या, मेवनचं आहे. बट आपल्याला माहिती आहे शेल म्हणजे काय, लिनक्स वाला पोर्शन, लिनक्सचा शेल. सो इथे आपण टाकू शकतो कुठलीही एक कमांड जस्ट टू चेक की काम होते कसं. इको डबल कोट मध्ये देतोय, हॅलो दिस जेनकिंग्स वेलकम टू जेनकिंग्स वर्ल्ड. ठीक आहे, हे देतोय. सिंपलचं कमांड आहे, काही आपण एक्स्ट्रा करत नाहीये. आता हा काय करणार हे तुम्ही लक्षात घ्या. ही इको कमांड जेनकिंग्स स्वतःच्या सर्व्हरवर रन करणार, कारण अजून दुसरा कुठला होस्ट मशीन आहे का. अगेन इथे मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर येणार, जसं कुबरनेटिस मध्ये बघितलं, जसं अँसिबल मध्ये बघितलं की एक प्रॉपर सर्व्हर असणार आणि दुसरं कोण असेल, होस्ट मशीन असेल. बरोबर आहे ना. आपण कुबरनेटिस मध्ये पण बघितलं, आपण कुठे अँसिबल मध्ये पण बघितलं. इथे सुद्धा सेम पॅटर्न असणार, मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. जेनकिंग्स वर्क्स एज अ स्टेबल सर्व्हर आणि काम दुसऱ्या एका मशीनवर होणार. ठीक आहे, होस्ट. पण सध्या आहे का, नाहीये. तर ही कमांड जेनकिंग्स कुठे रन करणार, स्वतःच्या सर्व्हरवर. स्वतःच्या सर्व्हरवर म्हणजे जो इन्स्टन्स आहे आपला
त्याच इन्स्टन्सवर ही कमांड रन होणार. आलं लक्षात? आणि आपल्याला आउटपुट मिळणार. सो लेट्स चेक की कसं होतं ऍक्च्युली. सो हिअर फक्त मी सेव्ह अप्लाय करायचं, सेव्ह करायचं. ठीक आहे. नाव प्रोजेक्ट दिलंय, बट याला आता काय करायचं आपल्याला? एक्झिक्यूट करायचं. काय करायचंय? एक्झिक्यूट करायचं. तर एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला लेफ्ट हँड साइडला मिळेल बिल्ड नावची बटन. हे आहे बिल्ड नाव. ठीक आहे. बिल्ड नाव. सो बिल्ड नावला क्लिक करतोय. बिल्ड नाव केल्यानंतर तो सक्सेस झालाय की नाही झालाय तर तुम्हाला इथे दिसेल बिल्ड मध्ये. बिल्ड्स 1 2 3 4 असे जेव्हा पण तुम्ही क्लिक करणार तसे तुमचे मल्टिपल बिल्ड्स इथे दिसणार. ठीक आहे. टायमिंगचं सोडून द्या, कोणता टाइम झोन आहे ते नंतर ना बघू. इथे बघा, याला क्लिक करतोय किंवा इथे क्लिक करा, हा पूर्ण ओपन होणार आणि इथे ऍक्च्युली काय झालंय ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे. काय होत आहे? रनिंग एज अ सिस्टम बिल्डिंग इन वर्कस्पेस. कोणत्या वर्कस्पेस मध्ये? तर मी तुम्हाला आता सांगितलं की हे काय आहे? जेनकिन्सची रूट डायरेक्टरी, होम डायरेक्टरी, राईट. आणि याच्या आतमध्ये आणखी कोणती आहे? वर्कस्पेस. आणि वर्कस्पेस, अरे यार, वर्कस्पेस मध्ये कोणतं आहे? जॉब 1. जे मी नाव दिलेलं आहे, तर एक डायरेक्टरी क्रिएट झाली वर्कस्पेस म्हणून आणि त्याच्या आतमध्ये काय झालंय? जॉब 1 हा क्रिएट झालाय. ठीक आहे. देन त्यानंतर कोणता मेसेज पाठवला आपण? दिस वन इको कमांड. आणि इको कमांड इथे प्रिंट होतीये अँड देन येस तो सांगतोय की तुमचा जॉब सक्सेस झालेला आहे. कळलं? ठीक आहे. तर हा एकदम छोटासा आहे, आपण इन डेप्थ मध्ये अजून बघणार उद्याला. सध्या एवढं इथे समजलं का ते सांग. ठीक आहे. सो आपण इथेच आजच्यासाठी इथेच क्लोज करतोय. बाकी इन डेप्थ मध्ये, डिटेल्ड मध्ये अजून समोर भरपूर सारं आहे, भरपूर काही आहे. ठीक आहे. सो गिव्ह मी द कन्फर्मेशन. इज इट ओके फॉर द डे? येस पल्लवी, पारस, शुभम, समजलंय का सगळं? हो. हा, गुड. ठीक आहे. सो इथेच थांबूया आज.